नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपण आजपासून एका नवीन सिरीजला सुरू करत आहोत आणि ती म्हणजे करंट अफेअर सिरीज. या करंट अफेअर सिरीजमध्ये आपण जे काही नवीन सातत्याने चालू असणारे जे काही इश्यूज आहेत, मग ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी याच्यावरती असतील किंवा आपल्या राज्यस्तरावरती असतील, या सगळ्यांचा मागोवा घेणार आहोत. आपण पाहतोय की याचा फायदा आपल्याला पूर्व परीक्षेलाही होतोय आणि मुख्य परीक्षेलाही होतोय. याशिवाय आपण यूपीएससीची तयारी करत असताना याचा फायदा आपल्याला अगदी एसए साठी पण होऊ शकतो वेगवेगळ्या अर्थाने. तर या दृष्टिकोनातून आपल्याला हा जे काही नवीन सिरीज सुरू करत आहोत त्याचा नक्कीच उपयोग होईल ही अपेक्षा गृहीत धरूया. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सध्याच्या या 15 दिवसामधला सगळ्यात मोठा इश्यू जो आहे तो म्हणजे इस्रायल हमास वॉर, इस्रायल हमास युद्ध. आता या युद्धाची पार्श्वभूमी बघितली तर 1948 पासून सुरू आहे, कारण पहिलं जे काही अरब इस्रायल युद्ध सुरू झालं तिथूनच या युद्धाला सुरुवात होते. परंतु इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा जो काही इश्यू आहे तो हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे. कारण असं म्हटलं जातं की इस्रायलमध्ये जे काही ज्यूइश लोक राहतात, यहुदी म्हणतो आपण त्यांना, यहुदी किंवा ज्यूइश, तर यांच्यावरती वेगवेगळ्या वेळेस हजारो वर्षापूर्वी अत्याचार झाले आणि ते अत्याचार झाल्यामुळे त्यांनी हळूहळू त्यांचं जे काही मूळ युरोपमधले देश जे काही स्थान होतं तिथून ते बाजूला झाले आणि त्यांनी पलायन केलं आणि त्या पलायन नंतर आपण पाहतोय की ते हळूहळू गाझा पट्टीमध्ये येऊन राहिले. आता याच्यामध्ये जसं ओटोमन अंपायर होतं आणि ओटोमन अंपायर जे काही हारलं आणि त्या ओटोमन अंपायर हारल्यानंतर जे काही जो गाझा पट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी ज्यूइश आणि पॅलेस्टाईन या दोघांमध्ये एक प्रकारे वादाला सुरुवात झालेली आपण पाहतो. याच्यामध्ये मूळ भूमिका अजून त्यावेळेसचा जो काही वसाहतवाद होता तो पण महत्वाची भूमिका अदा करतोय किंवा महत्वाची भूमिका बजावतोय म्हणू शकतो आपण. कारण ब्रिटिश हा पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये एक महत्वपूर्ण पॉवर होती आणि या सगळ्यांचा विचार केला असता आपल्याला हा जो काही इश्यू आहे हा अगदी 1-2 दिवसाचा नाही, वर्षाचा 2 वर्षाचा नाही, तर हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे. आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय की हा या 70-80 वर्षामधला महत्वपूर्ण एक इश्यू आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडीमधला, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा. याच्यामध्ये आपण आज पाहतोय की नेमकं कसा हा इश्यू सुरू झाला, हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह काय आहे त्याचा, सध्याचा जो काही इश्यू आहे तो का सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्सची काय भूमिका आहे महत्वपूर्ण. कारण आता जे म्हटलं मी तुम्हाला की वसाहतवादाचा इश्यू होता, ब्रिटिश वसाहतवाद जो आहे त्याने हा प्रश्न निर्माण करून ठेवलेला आपण पाहतो. तर या दृष्टिकोनातून हा जिओ पॉलिटिक्स पण आहे आणि भारताचा पर्स्पेक्टिव्ह याच्याबद्दल काय आहे, ऑफिशियल भारताचा स्टँड काय आहे. आजकाल आपण वेगवेगळ्या स्तरावरती सोशल मीडियामध्ये वेगवेगळे जरी काही विरोधी आणि प्रो आणि कॉन्स म्हणजे दोन्ही साईडनं जे काही मतभेद दाखवणारे जे काही मुद्दे उभे राहत आहेत किंवा समर्थन करणारे आणि विरोध करणारे हे दोन्ही प्रकारच्या पोस्ट पाहतो. या सगळ्या जर बघितल्या तर ऑफिशियल भारताचा स्टँड काय आहे हे पाहणं पण गरजेचं आहे. तर या दृष्टिकोनातून आपण हा इश्यू पाहूया. आता हा जे काही इस्रायल आहे, हा इस्रायल जर बघितला तर इस्रायलचा इतिहास हा आपल्याला हजारो वर्षापूर्वीचा आपण म्हटलं आता त्याप्रमाणे आहे. कारण येशू ख्रिस्त होते आणि येशू ख्रिस्तांना त्रास दिलेले लोक म्हणजे ज्यूइश होते, अशी एक त्या काळी आख्यायिका होती आणि त्याच्यामधून ख्रिश्चन आणि ज्यूइश यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले आणि त्यातून मग ज्यूइश हे काही आपण म्हणू शकतो की सांख्यिक दृष्ट्या हे कमी होते आणि त्यामुळे त्यांना मूळ त्यांच्या देशामधून एक प्रकारे पलायन करावं लागलं आणि मग हळूहळू ते या एरियामध्ये येऊन राहू लागले. ओटोमन एम्पायर जे काही त्या कालखंडामधलं होतं त्या ठिकाणी येऊन राहू लागले, त्यांचं पलायन होत गेलं. हे पलायन होत गेलं आणि त्यानंतर मग एक मूळ ज्यूइश राष्ट्र कुठलंच नव्हतं. ज्यूइश असा काही एक जो काही वांशिक गट आहे त्यांचं स्वतःचं राष्ट्र कुठलंच नसल्यामुळे झोइझम म्हणून एक नवीन संकल्पना साधारणतः आपण पाहतोय की 1900च्या दरम्यान सुरू झाली आणि मग याचे थिओडोर हर्झल हे एक ते विचारवंत होते, त्यांनी हे झोइझम बद्दल सांगितलं की आपला स्वतःचं एक राष्ट्र असलं पाहिजे आणि त्यानंतर मग या 20व्या शतकामधल्या ह्या संकल्पनेच्या अनुषंगानं नवीन जे काही ज्यूइश राष्ट्र आहे त्याची मागणी सुरू झाली.
आता ज्यूइश लोक आपण जर बघितलं तर अमेरिकन किंवा युरोप जे काही राजकारण आहे, अर्थकारण आहे किंवा अगदी आपण सायंटिफिक जे काही हे आहे त्यांचा परिघ आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यूइश लोकांचं एक महत्वपूर्ण योगदान होतं. आणि मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ज्यूइश लोकांचं योगदान अमेरिकन अर्थकारणावरती बऱ्यापैकी होतं. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यूइश लोकांना नाराज करून कुठलाही देश जो काही त्या काळातील विकसित देश होता तो राहू शकत नव्हता. आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की हा एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही घटक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आधुनिक काळामध्ये नेमकं काय झालं तर 1915ला जे काही पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं 1916च्या आसपास, त्या कालखंडामधली एक हे आहे की अरब राष्ट्र आणि इस्रायल या दोघांमध्येही थोडेसे मतभेद होते की इस्रायल जे काही इस्रायल असं मूळ तर त्यांची अशी कुठलीही एक भूमी नव्हती, एक देश नव्हता. आणि मग हळूहळू ही ज्यावेळेस मागणी सुरू झाली त्यावेळेस ब्रिटिश हे पहिल्या महायुद्ध कालखंडामध्ये या पूर्ण एरियामध्ये ब्रिटिशांचा प्रभाव निर्माण झालेला होता, कारण त्यांनी ती वसाहत जी आहे ती निर्माण केलेली होती. पहिल्या महायुद्धानंतर ओटोमन एम्पायर कडून हा जो काही गाझापट्टीचा भाग आहे तो सगळा ब्रिटिशांनी अक्वायर केलेला होता. आणि या ठिकाणी ब्रिटिश पॅरामाउंटसी तयार झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्या महायुद्धानंतर आपण पाहतोय की पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे दोघांचीही मागणी या दृष्टिकोनातून या भागाची राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि यातूनच ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाला जे काही हिटलर कारणीभूत होता त्याच्या आधी आपण काय पाहतोय की हिटलरने ज्यूइश लोकांचं जेनोसाइड केलं. जेनोसाइड म्हणजे पूर्ण वंश संपवण्याचा प्रयत्न केला हिटलरनं. आणि मग या दृष्टिकोनातून त्या भागातील जे काही ज्यूइश होते ते सगळे पलायन करून या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग इथून खऱ्या अर्थानं स्वतंत्र ज्यूइश राज्याची किंवा देशाची मागणी सुरू झाली आणि त्यातून इस्रायल याचा जन्म झाला. ब्रिटिशांनी मग या ठिकाणी 1948ला आपण पाहतोय की त्यांचं जे काही वसाहतवाद या ठिकाणी संपवला. त्यावेळेस जात असताना जसं भारत आणि पाकिस्तान ह्या दोन फाळणी करण्याला ब्रिटिश जबाबदार आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं, तसं या ठिकाणी सुद्धा त्यांनी काय केलं, गाझा म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोघांमध्ये एक प्रकारे दोघांमध्ये हस्तांतर करून एक प्रकारे हा प्रश्न निर्माण करून ते निघून गेले. आणि त्या ठिकाणी सांगितलं ब्रिटिशांनी इथं जसं हात वर केले की तुमचं तुम्ही काय असेल ते पहा, तसं त्या ठिकाणी सुद्धा हात वर केले आणि त्यांनी हा प्रश्न जो आहे युनायटेड नेशनकडे पाठवला. युनायटेड नेशनचं रेझोल्युशन जे होतं ते 181 वर रेझोल्युशन होतं आणि त्याच्यामध्ये पार्टिशन ठरलं की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीनं याचं भूभागाचं पार्टिशन असावं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे आताचा जो काही प्रश्न आहे तो निर्माण झालेला पाहतोय. आपण हिस्टॉरिकल पिक्चरमध्ये आपण पाहतोय की बायबल संबंधी कथामध्येच आपण पाहतोय की ज्यूइश लोकांचं पलायन वगैरे का झालेलं होतं हे आपल्याला दिसून येतं. रोमन शासकांनी हा जो काही भाग होता ओटोमनचा तो जिंकलेला होता आणि त्यानंतर जेरुसलेममध्ये एक महत्वपूर्ण जे काही ज्यूइश, ख्रिश्चन आणि मुस्लिमांचं जे काही महत्वपूर्ण शहर समजलं जातं तिथं जे काही वर्चस्व आहे त्या दृष्टिकोनातून हे सुरू झालेलं सगळं आपल्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी दिसून येते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की मॉडर्न इश्यूमध्ये ब्रिटिशांनी हा इश्यू तयार करून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये पहा की 1946च्या आसपास पॅलेस्टाईन पूर्ण हा हिरवा पट्टा म्हणजे पूर्ण पॅलेस्टाईन आहे. 47ला ज्यावेळेस अरब इस्रायल युद्ध सुरू झालेलं होतं त्या दरम्यानचा हा इश्यू आहे. आणि पुढे 67 पर्यंत अरब इस्रायलचं दुसरं युद्ध सुरू झालं त्यावेळेस इस्रायलनं बऱ्यापैकी जो काही हा भाग आहे पूर्ण जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच वेळेस सध्याच्या कंडिशनमध्ये फक्त गाझापट्टी आणि त्याचबरोबर वेस्ट बँक म्हणून जो काही भाग आहे तेवढा सोडला तर सर्व जो काही भाग आहे हा इस्रायलनं कब्जामध्ये घेतलेला दिसून येतो. आपल्याला हे युनायटेड नेशननं केलेलं जे काही दिलेलं हे होतं त्याच्यानुसार 65% भूभाग हा पॅलेस्टाईनला आणि 35% भूभाग हा इस्रायलला देण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये ज्या काही युद्ध झालेली आहेत त्या प्रत्येक युद्धांच्या वेळेस इस्रायलनं संपूर्ण भागावरती कब्जा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये लीग ऑफ नेशन्स म्हणून 1917 पहिल्या महायुद्धाच्या नंतर लीग ऑफ नेशन युनायटेड नेशनच्या आधीची संस्था
तिचं महत्त्वपूर्ण योगदान होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्सचं महत्त्वपूर्ण योगदान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. 14 मे 1948ला डेव्हिड बेन गुरियन यांनी इस्रायल राज्याची स्थापना केली आहे असं घोषित केलं आणि त्याबरोबर शेजारील जे काही अरब राष्ट्र होती त्यांच्याबरोबर युद्ध सुरू झालं. 5 अरब राष्ट्रांनी एकत्र येऊन इस्रायलवरती आक्रमण केलं, पण त्या ठिकाणी इस्रायलनं हे पहिलं युद्धही जिंकलं, बराचसा भूभाग कब्जा केला हे आपण पाहतो. आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायल जे काही वाद आहे त्याला सुरुवात झाली. 1964ला याच्यामध्ये एक नवीन काय म्हणतो आपण त्याला स्टेक होल्डर हा एंट्री दिसून येते. या ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसतंय, यांचं नाव आहे यासर आराफात. 1964ला पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन हे स्थापन झालं आणि यांनी पॅलेस्टाईनला इस्रायलच्या कब्जामधून मुक्ती मिळवण्यासाठी म्हणून नावातच आहे पॅलेस्टाईन लिबरल किंवा ऑर्गनायझेशन या दृष्टिकोनातून आपण पाहतो. या अरब इस्रायल युद्धामध्ये एक नवीन स्टेक होल्डर एंट्री करतो, तो 1964ला पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन या नावानं PLO असं म्हटलं गेलं. आता हा PLO काय आहे तर पॅलेस्टाईन लिबरेशन म्हणजे यांना मुक्ती द्यायची आहे. पॅलेस्टाईन म्हणजे इस्रायलच्या कब्जामधून पॅलेस्टाईन स्वातंत्र्य मिळवायचं आहे. या दृष्टिकोनातून ही एक चळवळ किंवा हा एक संस्था सुरू झाली. याला बऱ्याचशा युरोपीय राष्ट्रांनी वगैरे याला आतंकवादी म्हणून घोषित करण्यात आलं, परंतु हा आतंकवाद हा मुद्दा 2 दृष्टिकोनातून पाहायला मिळतो. आपल्याला दिसून येतं की यांनी एक प्रकारे स्वातंत्र्यासाठी मागणी केली आणि दुसऱ्या दृष्टिकोनातून हे आतंकवादी होते, पण त्याच वेळेस ते मात्र स्वतःसाठी लढत होते, स्वतःच्या देशासाठी लढत होते हे आपण पाहतो. तर या दृष्टिकोनातून PLOची एंट्री होते आणि PLOच्या एंट्रीनंतर आपण पाहतोय की हा मुद्दा थोडासा आणखी चिघळतो, कारण इथून हळूहळू मग आतंकवादी घटनांना सुरुवात होते. आतापर्यंत जे काही इस्रायलचं जे काही कंट्रोल होतं त्याच्यावरती हळूहळू या PLOनं वगैरे पण आक्रमण ह्या त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता जे काही हमास आहे ह्या हमास म्हणजे PLOचीच पुढली आवृत्ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून पहिल्यांदा या PLOला जे युरोपीय राष्ट्रांनी आतंकवादी म्हणून घोषित केलं होतं त्याला 1974 मध्ये PLOला ऑफिशियली इस्रायल मान्य करतं की वा हा ठीक आहे, तुमचा पण प्रश्न आहे याच्यामध्ये. आणि इजिप्तनं इस्रायलला पहिल्यांदा 1978ला मान्यता दिली किंवा इस्रायल हा देश आम्ही स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्य करतोय. 1993ला मात्र ओस्लो करार झाला आणि या ओस्लो करारानं पॅलेस्टाईन आणि इस्रायल ह्या युद्धामध्ये एक शांततेची भूमिका आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ठिकाणी आपण अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही पाहतोय आणि जे काही इस्रायलचे रॉबिन म्हणून पंतप्रधान होते ते आणि यासर आराफात या तिघांनी ओस्लो कराराच्या याच्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका घेतली आणि एक प्रकारे पॅलेस्टाईन आणि इस्रायल संघर्ष हा जो काही आहे तो संपवण्याचा प्रयत्न केला. पण हा संघर्ष संपणं एवढं सोपं नव्हतं आणि पुढील काळामध्ये आपण पाहतोय की इस्रायलनं जे काही हे आहे आक्रमण केलेलं होतं त्याच्यामध्ये फक्त वेस्ट बँक आणि गाझा हे 2च पॅलेस्टाईनकडे राहिलेले होते आणि बाकी सर्व जे काही आहेत ते इस्रायलकडे राहिलेलं होतं. नंतरच्या कालखंडामध्ये हमास म्हणून 1987ला एक संघटना स्थापन झाली. ही थोडीशी आतंकवादी पद्धतीची संघटना असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, थोडीशी अतिरेकी पद्धतीची. आणि या इस्लामिक रेजिस्टन्स मुवमेंटनं एक लष्करी पद्धतीची संघटना स्थापन केली आणि त्यांनी इस्रायलच्या विरोधामध्ये युद्ध किंवा जे आक्रमणं आहेत त्याला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं. आणि गाझा पट्टीवर मात्र यांनी नियंत्रण मिळवलं पुढील काळामध्ये. आणि आताही जरी या वेस्ट बँकमध्ये जे काही PLO आहेत म्हणजे PLOचं जे काही पुढलं रूपांतर आहे फतह म्हणून त्याचं जे काही नियंत्रण आहे तरी सुद्धा या हमासची एक संस्थाचं मुख्य कार्यालय आपल्याला वेस्ट बँकमध्ये असल्याचंही दिसून येतं. साधारणतः कॅनडा, युरोपियन युनियन, इस्रायल, जपान, अमेरिका या सर्वांनी हमासला आतंकवादी किंवा दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅराग्वे, युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटिश ह्या सगळ्यांनी म्हणजे थोडक्यात काय विकसित देश जे आहेत सर्व या सर्वांनी हमासला एक
दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे. पण याचबरोबर 2018 मध्ये काय झालं की ब्राझील, चीन, इजिप्त, इराण, नॉर्वे, कतार, रशिया, सिरिया आणि तुर्कस्तान या देशांनी हमासला आतंकवादी संघटना म्हणून मानण्याचा जो युनायटेड नेशनचा ठराव होता तो अमान्य केला आणि अशा पद्धतीनं हे युद्ध थोडक्यात इस्रायल हमास या पद्धतीनं आपण त्याच्याकडे पाहतो. आता ऑक्टोबरमध्ये आपण पाहिलेलं आहे की हमासनं इस्रायलवरती आक्रमण केलं आणि इस्रायलवरती आक्रमण केल्यामुळं या इस्रायल हमास युद्ध म्हणून सध्याच्या या 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती हे युद्धाची पार्श्वभूमी तयार झालेली आहे किंवा हे युद्ध सुरूच आहे आणखीही. आणि आपण ही सर्व पार्श्वभूमी पाहिलेली आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वपूर्ण काय आहे, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही महत्त्वपूर्ण घटक आहे. याच्यामध्ये तिथला जे काही त्यांचं स्वतःचं स्वातंत्र्य किंवा स्वतःचं जे काही सर्वायवल आहे त्याचाही महत्त्वपूर्ण इश्यू आहे. कारण आपण जर बघितलं तर इस्रायल हे जे काही राष्ट्र आहे त्यांचं स्वतःचं, त्यांना साहजिकच आहे की स्वतःचं राष्ट्र त्यांना दुसऱ्याला द्यायचं नाहीये. पॅलेस्टाईन यांचंही आपण योग्यच म्हणू शकतो की त्यांनाही जगण्यासाठी भूमी पाहिजेच आहे. तर या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर याच्यामध्ये वेगवेगळे घटक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मानवतावादी दृष्टिकोन पण तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. कारण जरी हमासनं युद्ध केलं आणि हमासनं आक्रमण केलं किंवा अगदी इस्रायलनंही आक्रमण केलं तरी सामान्य माणसांचाच याच्यामध्ये बळी जातो. इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या गाझा आणि वेस्ट बँक याच्यामध्ये एवढी नाकाबंदी केलेली आहे की त्या लोकांना पाणी आणि जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत. हेही आपण एक प्रकारे मानवतावादी भूमिकेतून पाहिलं तर हे चुकीचंच आहे. आणि हमासनं डायरेक्टली इस्रायलच्या सामान्य नागरिकावरती आक्रमण करणं हे पण मानवतावादी भूमिकेतून चुकीचंच आहे. परंतु या सगळ्यामध्ये जर बघितलं तर हे सगळं राजकारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा घटक असल्याचं पाहायला मिळतं की साधारणतः मध्य आशियावरती कंट्रोल कुणाचा राहिला पाहिजे, कसा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून हा सगळा संघर्ष आहे. आणि या संघर्षाचा विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येतं की भारताची भूमिका काय असायला पाहिजे. 1993 पूर्वी आपण पाहतोय की आपण इस्रायलला मान्यता दिलेली नव्हती. इस्रायलला मान्यता देणं म्हणजे काय, धर्मनिरपेक्षतेला आपण हरताळ फासणं होतं. कारण काय तर इस्रायल त्याची मूळ भूमिकाच काय होती, ज्यूइश राष्ट्र म्हणजे ज्यू लोकांचं स्वतंत्र राष्ट्र. मग धार्मिक आधारावरती जे काही राष्ट्र असेल त्याला आपण मान्यता देत नव्हतो. म्हणून आपण 1993 पूर्वी धार्मिक आधारावरती आपण इस्रायलला मान्यता नाकारली. पण ओस्लो करारानंतर मात्र भारतानं इस्रायलला मान्यता दिली. कारण पॅलेस्टाईनच इस्रायलला मान्यता दिली म्हटल्यानंतर आपल्याला त्याची मान्यता त्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून न देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळं 1993च्या ओस्लो करारानंतर इस्रायलला मान्यता दिलीचं आपण पाहतो. मात्र जरी आपण इस्रायलला मान्यता दिली तरी पण पॅलेस्टाईनची भूमिका मानवतावादी दृष्टिकोनातून आपण पहिल्यापासून मान्य करतोय. आणि हा प्रश्न जो आहे शांततेनं मिटावा हीच आपली कायमची भूमिका राहिलेली आहे. 2014 पूर्वी म्हणजे ज्या वेळेस एनडीएचं सरकार ज्याच्या मोदी पंतप्रधान आहेत त्या सरकारच्या पूर्वीपर्यंत अगदी एनडीएचं पहिलं अटल बिहारी वाजपेयींचं सरकार हेच मान्य करून चालत होतं की इस्रायल पॅलेस्टाईन वाद जो आहे तो शांततेनं मिटावा आणि पॅलेस्टाईन यांची भूमिका जी आहे किंवा यांचं जे काही त्यांना भूमी मिळायला पाहिजे हे त्यांची भूमिका जी आहे ती थोड्या मान्य करून चालायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये मानवतावादी दृष्टिकोन महत्त्वपूर्ण आहेच. आणि त्यानंतर 2014 नंतर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपण पाहतोय की आपण इस्रायल समर्थन करणारं धोरण स्वीकारलेलं आहे. मात्र तरीही आपण पाहतो की सध्याच्या या कंडिशनमध्ये आपण अधिकृतरित्या भारत सरकारनं पॅलेस्टाईनच्या भूमिकेला मान्यता दिलेली आहे किंवा समर्थन केलेलं आहे. जरी आपण प्रॅक्टिकली इस्रायलच्या बाजूने दिसत असलो तरी पण तात्विक दृष्ट्या आपण पॅलेस्टाईनच्या बाजूने आहोत असं घोषित केलेलं आहे. तर या विश्लेषणातून तुम्हाला आता विचार करायचा आहे की नेमकं पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्या वादामध्ये काय योग्य आहे, काय योग्य असायला पाहिजे. तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती याच्याबद्दल तुमचे कमेंट वगैरे जे आहेत ते शेअर करा. आणि निश्चितच की आपल्याला जर बघितलं तर यातून जे काही महत्त्वपूर्ण जे काही विश्लेषण आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे ही अपेक्षा व्यक्त करूया. आणि त्याचबरोबर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद.